नमस्कार मंडळी. तर या मागच्या रविवारी आम्ही गेलो होतो लोणावळ्याला. तर आमचं असं डिसाईड झालं होतं की लोणावळा नाही, दुसरं कुठेतरी जाऊया. बट एक मित्र बोलला की उन्हाळ्यात पण आपल्याला लोणावळ्यामध्ये धुकं वगैरे पाहायला भेटतं. तर या हिशोबाने आम्ही निघालो लोणावळ्याला. जसं की तुम्ही पाहू शकतात, आम्ही जसं लोणावळ्याला निघालो होतो, निघाल्यानंतर तिथं पोहोचल्या आम्हाला धुकं लागलं होतं. अतिशय म्हणजे असं एकदम आपण डेन्स म्हणतो ना, तसं डेन्स धुकं होतं. धुकं लागल्यानंतर आम्हाला काही ठिकाणी आम्ही थांबलो पण होतो, कारण की म्हटलं थोडं बघून, थोडे एन्जॉय वगैरे करून, निसर्ग बघून मग जाऊया पुढं. जसं जसं आम्ही पुढे निघालो, धुकं थोडं वाढतच होतं, कारण की पहाटे खूप लवकर निघालो होतो आम्ही. त्यानंतर पुढे गेल्यानंतर तिथं टायगर पॉईंट लागला. तर मग आम्ही टायगर पॉईंटला जाऊन थांबलो, थोडा वेळ तिथं बसलो वगैरे, बघितलं की काय सीन आहे काय नाही आहे. बट नंतर आम्हाला समजलं की पुढे जाऊन काही जास्त पॉईंट्स एक्सप्लोर नाही करू शकत. तर मग आम्ही टायगर पॉईंट आणि लॉयन पॉईंट ह्या दोनच पॉईंटला थोडा जास्त टाइम दिला. आता आम्ही त्यानंतर तुम्ही आता व्हिडिओमध्ये पुढे बघशालही की काय काय आमच्यासोबत घडलं. तिथे एक माकड भेटला आम्हाला. ते माकड लिटरली रेडबुल पित होतं. आता तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल ते माकड रेडबुल पिताना. ते अतिशय बेस्ट सीन होता. आता जसं तुम्ही बघू शकता की हा तिथला रोड आहे. आम्ही तिथे जवळ आसपास पॉईंटला एक्सप्लोर करायला चाललो होतो. माझ्या मित्रांनी त्या पॉईंटला नाव नव्हतं म्हणून नाव देऊन टाकलं टिपटॉप पॉईंट. आम्ही त्या टिपटॉप पॉईंट तिथं असंच फिरत होतो. अशा टायमाला ना एक गोष्ट काळजी घेऊन पूर्वक जा की तुमच्याकडे ना म्हणजे असं की जर थंडी थोडी जास्तच असते तिथं, त्यामुळं अशा हिशोबाने जा की तुम्ही कानात वगैरे कॉटन वगैरे ठेवलं आहे किंवा काही असं काही आहे तुमच्याकडे की जेणेकरून जास्त थंडी वगैरे वाजणार नाही. आता हे बघताय ना तुम्ही, तिथं कचरा वगैरे पण खूप ठेवतात लोक. कचरा वगैरे करू नका, प्लास्टिक वगैरे जास्त पसरू नका. माउंटन एरिया आपलाच आहे, निसर्ग आपल्यालाच जपावं लागतो, दुसरं कोणी काही जपत नाही. त्यानंतर आम्ही असंच एक्सप्लोर करत करत थोडं पुढं निघालो. म्हटलं चला पुढं अजून थोडं नेऊया आपण, पुढं काय काय आहे काय काय नाही. तर आम्ही जसं जसं पुढं निघालो ना, तसं तसं रोड वगैरे मोकळा व्हायला लागला आम्हाला थोडंफार. आता जसं तुम्ही आता बघू शकतात की रस्ता अतिशय एकदम क्लिअर वाटत होता, क्लिअर दिसत होता. सॉरी, धुकं वगैरे सर्व गायब झालेलं होतं. नंतर म्हटलं थोडे फोटोशूट वगैरे आम्हाला करायचे होते. एक पॉईंट सापडला, असंच बॅकग्राऊंडला थोडं दिसत होतं. हे असे माकड चाळे करत होते आमचे मित्र. माकड पाहून असेच चाळे करतात. हा आशिष आहे, एकदम पागलपंती याच्याकडून शिकली पाहिजे. फोटोचं खूप येड आहे याला. मग फोटोज वगैरे थोडे घेतले. तुम्हाला तो माकडाचा सीन दाखवतो, एक मिनिट. बघा, हे ते माकड नाहीये, पुढे दिसेल तुम्हाला टायगर पॉईंट आहे. इथे गर्दी असते बरं का थोडीफार, तर काळजीपूर्वक जा. बाईक वगैरे असेल तर तुम्हाला पार्किंगसाठी थोडा इश्यू होऊ शकतो, पण ठीक आहे, काय हरकत नाही. कारण तिथे ते लोक परत म्हणतात हे चार्जेस ते चार्जेस. हे बघा, हे माकड होतं, ते लिटरली रेडबुल पित होते. तिथं माकडां वगैरे पासून थोडं जपून व्हा, कारण की जर तुम्ही जर पुढे गेले ना, धुक्यामुळे जास्त दिसत नाही. तर फोन वगैरे काही असेल तर हिसकून वगैरे घेऊन पळतात ते. त्यानंतर एक बाईकचा छोटासा ग्लिम्स आहे, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा, कसा वाटला नक्की सांगा कमेंट सेक्शन मध्ये. आमच्याकडे 3 बाईक्स होते, आम्ही 6 जण होतो. आम्ही युजली 6 बाईक्स घेऊन जाणार होतो, पण म्हटलं कशाला उगाच 3च बाईक बरं आहे. नंतर आता जसं जसं तिथून पुढे निघालो ना, तर आम्ही रिटर्न म्हटलं आता चला रिटर्न जाऊया. बघा, हे टायगर पॉईंट आहे. इथं आता तुम्हाला थोड्या वेळपूर्वी दाखवलं ना, तर हे सर्व धुकं ह्या एरियातलं होतं. हे साईडचे दुकानं वगैरे पण दिसत नव्हते. आणि आता हा टाइम असेल अराउंड 11:30-12 असेल, तेव्हा पूर्णच्या पूर्ण धुकं वगैरे सर्व निघून गेलं होतं. त्यानंतर आम्ही रिटर्न निघालो. रिटर्न निघाल्यानंतर म्हटलं की आता इथून चाललोच आहे. तर लोणावळ्यामध्ये मॅप्रो वगैरे तर आहेच, थोडं मॅप्रो वगैरे पण हिंडून मला काही गोष्टी पण घ्यायच्या होत्या मॅप्रोमधून. स्ट्रॉबेरी क्रीम वगैरे घेतली आम्ही, आणि त्यानंतर चॉकलेट वगैरे घ्यायचे होते. तर मग चॉकलेट्स वगैरेसाठी मॅप्रोकडे म्हटलं थोडा मॅप्रो वगैरे फिरूनच घेऊया. मॅप्रोचा पण एक छोटासा मी व्हिडिओ काढलेला आहे, म्हणजे व्हिडिओ इन द सेन्स एक रील म्हणतो ना आपण, रील टाईप काढलेलं आहे. तुम्हाला एक मिनिट, आता तुम्हाला दिसेल बघा. सांगा कमेंट सेक्शन मध्ये कसं आहे. कसा वाटला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही तिथून एवढं काय एक्सप्लोर करण्यासारखं तर नाही आहे बरं का उन्हाळ्यामध्ये, कारण की तिथं ते धबधबा असतो बघा एक छोटासा, तर तो सुद्धा तुम्हाला एक्सपिरियन्स करायला भेटणार नाही. कारण की ते स्टेअर्स असतात जिथून फ्लोईंग वॉटर असतं वगैरे असतात. कारण की तिथं आता सध्या पाणीच नाही आहे, त्यामुळे एवढं एक्सप्लोर करायला काही भेटणार नाही. आता हे थोडंसं पाऊस वगैरे झाला आहे, त्यामुळे हिरवळ वगैरे आली तिथं, मग ते वगैरे बघायला जाऊ शकतात, धुकं वगैरे एक्सपिरियन्स करायला जाऊ शकतात. सजेशन आहे की नक्की एकदा जाऊन या. संडेज सॅटर्डेज असतील तुमच्याकडे तर वीकेंड वेस्ट करण्यापेक्षा थोडं फिरून आलेलं तर कधी चांगलंच आहे. चलो बाय.